तर प्रॉब्लेम नंबर आहे 6. तर बघा प्रॉब्लेम काय आहे, पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूया आणि देन आपण स्टार्ट करूया. अजय, संजय अँड विजय वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल. बघा 3 पार्टनर आहेत व्यवसायामध्ये आणि तिघांचा रेशो कसा असेल, तर इथं क्लिअरली त्यांनी सांगितले इन प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल. त्यांचं जे कॅपिटल आहे त्या प्रमाणामध्ये ते रेशो त्यांचा आहे आणि त्यानुसार ते त्यांचे प्रॉफिट अँड लॉसेस तिथं शेअर करतात. तर आपल्याला मित्रांनो यांच्या कॅपिटलचा रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल आणि मग तो वापरावा लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही, बघू त्यावेळेला. द बॅलन्स शीट दिलेले आहे खाली. बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड बघा, पहिल्यांदा दिले कॅपिटल, त्यानंतर आहे आउटस्टँडिंग क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग सॅलरी आणि रिझर्व्ह फंड. तर 2 लॅबिलिटी आहेत, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग सॅलरी. आणि रिझर्व्ह फंड तुम्हाला माहिती आहे इट्स अ काइंड ऑफ प्रॉफिट, त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करतो. असेट बाजूला काय आहे, लँड बिल्डिंग, मोटर लॉरी, डेटर्स, त्यातनं आरडीडी वजा केलाय, फर्निचर आहे आणि बँक बॅलन्स आहे. तर एक नॉर्मल बॅलन्स शीट इथं दिलेली आहे, नथिंग म्हणजे काही नवीन वगैरे यामध्ये नाहीये. ऍडजस्टमेंट बघूया. बघा पहिल्यांदा इथं काय दिलेलं आहे, विजय डाईड ऑन 1 ऑगस्ट 2019 अँड दी फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड. विजय नावाचा जो पार्टनर आहे तो मरण पावला 1 ऑगस्ट 2019ला आणि खालील ऍडजस्टमेंट त्यावेळेला केल्या गेल्या. ऍडजस्टमेंट बघूया, ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण टिक मार्क करूया. नंबर 1, असेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. असेट्स रिव्हॅल्युएशन करा म्हणून सांगितले. असेट रिव्हॅल्युएशन करा याचाच अर्थ एकतर त्याला डिप्रिसिएशन असेल किंवा एकतर त्याला ॲप्रिसिएशन असेल. त्यामध्ये बघा काय दिले, लँड बिल्डिंग आहे त्याला एक ॲडजस्टमेंट आहे, मोटर लॉरीला एक आहे आणि फर्निचरला आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी टिकमार्क करा. लँड बिल्डिंग, मोटर लॉरी आणि फर्निचर या 3 असेट्सना रिव्हॅल्युएशनची ॲडजस्टमेंट आहे, म्हणजेच ॲप्रिसिएशन किंवा डिप्रिसिएशन असेल त्यावेळेला आपण तिथं बघूया. चलो ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे इथं दिलेला, ऑल डेटर्स वेअर गुड. सगळे डेटर्स चांगले आहेत सांगितले. बघूया ही ऍडजस्टमेंट काय. डेटर्सला टिकमार्क केलं नाही तरी चालेल, डायरेक्टली आउटरला लिहिलं तरी चालेल. देन तिसरी ऍडजस्टमेंट आहे, गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स प्रॉफिट. गुडविलची ऍडजस्टमेंट, ज्याला व्हॅल्युएशन आपण गुडविलचं करतो, ही ऍडजस्टमेंटला वर्किंग नोट करावी लागते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वर्किंग नोट आपण करूया आणि त्यावेळेला व्यवस्थित एक्सप्लेन करून घेऊया ऍडजस्टमेंट काय आहे ती. देन फोर्थ वन, चौथी बघा, विजय शेअर ऑफ प्रॉफिट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. याला विजय जो मरण पावलेला पार्टनर आहे त्याला त्यांनी काय सांगितले की प्रॉफिटमधला हिस्सा द्या आणि तो कसा द्या, तर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा लास्ट 3 इयर्स आणि त्यानुसार द्या. याची सुद्धा मित्रांनो एक वर्किंग नोट आपल्याला करावी लागेल आणि त्यानुसार प्रॉब्लेम हा सोडवावा लागेल. प्रॉफिट दिले खालच्या ॲडजस्टमेंटमध्ये, तर ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे, ती एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, तर ती आपण त्यावेळेला बघूया. आत्ता याला बघण्याची काही तिथं गरज नाही आहे. सो प्रॉब्लेम स्टार्ट करूया. पहिल्यांदा बघा, पार्टनर्सची नावं लिहून घ्या, अजय, संजय आणि विजय. नावं लिहून घ्या इथं, अजय, संजय आणि विजय. तर रेग्युलर प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा प्रॉब्लेम. जर तुम्ही मागचे 3-4 प्रॉब्लेम जर व्यवस्थित बघितले असतील, सोडवले असतील, तर तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये काहीही प्रॉब्लेम म्हणजे सोडवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम इझी प्रॉब्लेम हा आहे. तर बघा काय प्रॉब्लेम आहे, स्टार्ट करूया आपण. रेग्युलर स्टेप्स आहेत आपल्या. स्टेप नंबर 1 ज्यामध्ये आपण लिहितो कॅपिटल. तर सगळ्यांचं कॅपिटल ह्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी या नावाने. ठीक आहे, बाय बॅलन्स बीडी किती रुपये कॅपिटल आहे बघा, 60,000, 40,000, 20,000. ठीक आहे, 60,000, 40,000 आणि 20,000. तर हे लिहिलेलं आहे आपण पहिल्यांदा कॅपिटल. स्टेप नंबर 2 प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, पीएल अकाउंट असा कोणता पॉईंट दिलेला आहे का,
तर यस इथं दिलेला आहे रिझर्व्ह फंड जो आहे 36,000, हा सुद्धा आपण इथंच रेकॉर्ड करतो. तर याला इथं रेकॉर्ड करूया, बाय रिझर्व्ह फंड लिहा सगळ्यांनी. बाय रिझर्व्ह फंड याला मित्रांनो रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करावा लागेल आणि रेशो जो आहे तो आपल्याकडं नाही आहे. रेशोबद्दल त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की रेशो जो आहे तो त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा वर्किंग नोट करूया. कॅल्क्युलेशन ऑफ रेशो. ठीक आहे, त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये. कॅपिटल किती आहे तर 60, 40 आणि 20. ठीक आहे, तर पहिल्याचं कॅपिटल आहे 60,000, तुम्हाला सगळ्यांना हे येतं. देन 40,000, देन तिसऱ्याचा आहे 20,000. चलो, तर पहिल्यांदा 3 कॉमन शून्य मी कट करतो ही सगळ्यांची. त्यानंतर हे एक कॉमन आहे, हे पण कट करतो मी याला. आता राहतात किती बघा, 6, 4 आणि 2, बरोबर आहे. तर आता 6, 4 आणि 2 ला 2 न भाग जातो. बे त्रिक 6, बे दुनी 4, बे एकी बे, म्हणजे रेशो किती झाला यांचा 3:2:1. ओके, तर रेशो मिळाला मित्रांनो 3:2:1. बघा, रेशो कॅल्क्युलेट करणं हे काय फार अवघड काम नाही आहे. मॅथमॅटिक्स गणिताचं छोटंसं काम आहे. फायनल अकाउंटमध्ये पण आपण हा पॉईंट बघितलेला होता. कधी फायनल अकाउंटमध्ये असं सांगितलं जायचं तुम्हाला की त्यांचा रेशो जो आहे ते कॅपिटलच्या प्रमाणामध्ये आहे. तर त्यावेळेला तुम्हाला कॅपिटलला डिवाइड करून या पद्धतीनं रेशो जो आहे तो इथं कॅल्क्युलेट करावा लागेल. चलो, तर ठीक आहे, इथंपर्यंत 3:2:1 हे झालेलं आहे. तर आता आपली जनरल रिझर्व्ह फंड जो दिला होता तो किती रुपये आहे, तो आहे 36,000. ठीक आहे, तर 36,000ला 3:2:1 मध्ये डिवाइड करा. लेट्स से 36,000 गुणिले 3 आणि 2 5 आणि 1 6, परत असेल 36,000 गुणिले 2/6. तर इथं बघा 6 1 6, 6 6 36, बरोबर. तर 6 त्रिक 18, देन 6 दुनी 12 आणि 6 1 6. तर हे उत्तर तुमचं इथं येईल. वैष्णवी, मी लेक्चर रेकॉर्ड करतोय, सांगितलेलं आहे मगाशीच मी बाळा. दिगंबर, उत्तर बरोबर आहे बाळा, ग्रेट. 18,000, 12,000, 6,000. ओके, चलो, तर उत्तर लिहा 18, 12 आणि 6 इथं. ओके, 18,000, 12,000, 6,000. वेदांग बरोबर आहे बाळा, गुड, व्हेरी गुड. तर तुम्हाला होपफुली समजलं असेल की रेशो आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला पार्टनर्सचा त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये, आणि कॅपिटलच्या प्रमाणामध्ये रेशो कॅल्क्युलेट केला आणि देन त्याला आपण मग तिथं त्यानुसार रिझर्व्ह फंड जो आहे तुमचा तो तिथं तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे 3 पार्टनर्समध्ये. सो नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट स्टेप आहे, प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स दिलेला आहे का. प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स दिलेला आहे का. रेशोची वर्किंग नोट रिपीट करा. चलो, करूया. बघ इथं बाळा तेजल, कॅपिटल किती दिलंय या तिघांचं. तर पहिल्याचं कॅपिटल आहे हे इथं दिलेलं आहे तुम्हाला 60,000, दुसऱ्याचं दिलंय 40,000, तिसऱ्याचं दिलंय बाळा 20,000. कॉमन गोष्टी काय आहेत, ही 3 शून्य, ही 3 शून्य, ही 3 शून्य तिघांमध्ये पण आहेत, ही कट केली. त्यानंतर हे 1 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य सुद्धा मी कट केलं. ठीक आहे, आता राहिलेत कोण, 6, 4 आणि 2. याला कुठल्या संख्येने भाग जातो तर 2 न जातो. ठीक आहे, 3 दुनी 6, बे त्रिक 6, बे दुनी 4, बे एकी बे, म्हणजे यांचा रेशो आला किती 3:2:1 असा रेशो कॅल्क्युलेट केला जातो. तेजल, सिंपल आहे, काही विशेष भाग यामध्ये नाही आहे. तर जाऊया पुढं. स्टेप मी काय सांगत होतो, प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स कोणता बॅलन्स दिला आहे तर इथं बँक बॅलन्स दिलेला आहे. ठीक आहे, तर बँक बॅलन्स आहे आमचा 28,000 रुपये. तर तो लिहूया इथं बँक अकाउंटच्या डेबिटला. 28,000 रुपये बँक बॅलन्स आहे आमचा 28,000 रुपये. तर स्टेप नंबर 1 आपण ज्यामध्ये कॅपिटल लिहिलं. स्टेप नंबर 2 ज्यामध्ये आपण रिझर्व्ह फंड, PL अकाउंट, जनरल रिझर्व्ह ही स्टेप बघितली. स्टेप नंबर 3 मध्ये आपण मित्रांनो कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स लिहिला. नेक्स्ट स्टेप आहे आपली असेट्स आणि लॅबिलिटीज, ज्यामध्ये ज्या ॲसेट्सना ॲडजस्टमेंट आहे ते इनरला लिहिणार आहे,
ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते मी लिहिणार आहे तिथं आउटरला. तर बॅलन्स शीट बघा दिलेली आणि त्यानुसार याचं पोस्टिंग करूया. पहिल्यांदा असेट साईड बघा मित्रांनो. पहिली असेट आहे लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट आहे 80,000. याला ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहा लँड बिल्डिंग 80,000. लँड अँड बिल्डिंग 80,000 रुपये. याला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे मी इनरला लिहिले. 2 ओळी जागा सोडा, 1 ओळ जागा सोडा. आणि देन पुढची असेट बघा जी आहे मोटर लॉरी 40,000. याला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, हे पण लिहूया इनरला. मोटर लॉरी अमाऊंट आहे 40,000, हे पण इनरला लिहा. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, पुढची असेट्स कोणती दिली आपल्याला. पुढची असेट तुम्हाला दिलेली आहे डेटस. बघा डेटसचा इनरचा बॅलन्स लिहायचा आहे जो आहे 32,000. ठीक आहे, तर डेटस इनरचे लिहा 32,000. आणि याला डेटसला मित्रांनो ऑल डेटर्स आर गुड असं सांगितले. म्हणजे जे 32,000 रुपये आहेत तुमचं येणं ते सगळं तुम्हाला येणार आहे. यामध्ये कुठलं येणं तुमचं बुडणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला बॅड डेट्स किंवा RDD अशी काही प्रोव्हिजन वगैरे करायची गरज तिथं नाही आहे. सेम ॲडजस्टमेंट मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा होती की ज्यात ऑल डेटर्स आर गुड असं त्यांनी सांगितलेलं होतं. सो डेटर्स त्यामुळं मी आउटरला लिहिलेले आहेत. चलो नेक्स्ट वन आहे फर्निचर जे आहे 36,000 रुपये. याला पण ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहूया फर्निचर 36,000. फर्निचर 36,000 रुपये. फर्निचर 36,000 रुपये. ठीक आहे, तर असेट साईड मित्रांनो सगळी कंप्लीट झाली आहे पोस्टिंग करून. लॅबिलिटी बाजूला बघूया आता. लॅबिलिटी बाजूला सगळ्यात सुरुवातीला आपण लिहितो कॅपिटल. ओके, त्यानंतर 3-4 ओळी जागा रिकामी सोडा. लॅबिलिटी बघूया कोणत्या कोणत्या आहेत. तर एक आहे क्रेडिटर्स, दुसरी आहे आउटस्टँडिंग सॅलरी. चलो लिहून घेऊ पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल इथं क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग सॅलरी. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 50,000, सॅलरी आउटस्टँडिंग आहे 6,000. तर अमाऊंट लिहा आउटरला 50,000 6,000. मित्रांनो बॅलन्स शीटचं पोस्टिंग जे आहे ते इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे. होपफुली इथंपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम नसतील. एवढं पोस्टिंग करून ठेवणं मला अपेक्षित आहे तुमच्याकडून. या पोस्टिंगला काय तुम्हाला शिकवण्याची काही गरज नाही आहे, ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना हे इथंपर्यंत येतं आहे. यामध्ये एक पॉईंट राहिला आहे आपला जो आहे डेटर्सच्या खाली RDD दिले बघा इथं. ठीक आहे, तर हा जो RDD आहे हा ओल्ड RDD आहे. आणि हा ओल्ड RDD आपण कुठं लिहितो, कायम लक्षात ठेवा ओल्ड RDD आपण लिहितो PL ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, तर हा ओल्ड RDD इथं लिहून घ्या PL ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड RDD अकाउंट बाय ओल्ड RDD. अमाऊंट आहे RDDची 4,000, तर ती लिहा आउटरला 4,000 रुपये. ठीक आहे, 4,000 रुपये. सो मित्रांनो इथंपर्यंत सगळ्यांना प्रॉब्लेम समजलेला आहे का? एकदा मला कन्फर्मेशन द्या सो दॅट मी पुढचा भाग तिथं लगेच स्टार्ट करतोय ॲडजस्टमेंटचा. काही विशेष भाग नाही आहे, इथंपर्यंत समजलेला आहे का मला सगळ्यांनी सांगा. शिफा ओके बाळा, प्रथमेश, शिवराज, मुझफ्फर, वेदांग, दिगंबर, पूजा, राजेश्वरी, श्रेया, वैष्णवी, सना. ओके, ऑल गुड, ऑल करेक्ट, व्हेरी गुड, थँक्यू. चला तर इथंपर्यंत मित्रांनो काही विशेष भाग नाही आहे, रेग्युलर भाग आहे. तुम्हाला सगळ्यांना याचं पोस्टिंग वगैरे येतं. तर इथंपर्यंत प्रॉब्लेम हा बेसिकली सोडवून ठेवत जा. जेवढं येते तेवढं तुम्ही सोडवून ठेवत जा. जे काही येत नाही ते आपण इथं डिस्कशन तर करतोच आहे. तर मी जातो आता ॲडजस्टमेंट पार्टकडं. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट बघूया जरा काय आहे. असेट्स
इज टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर, ज्यामध्ये दिले लँड अँड बिल्डिंगला करा 88,000 रुपये. वन बाय वन बघूया. लँड अँड बिल्डिंगला करा 88,000 रुपये असं ते म्हणतात. तर लँड अँड बिल्डिंगच्या आउटरला लिहा 88,000. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंगच्या आउटरला लिहा 88,000. याला बघा, इनरला आहेत 80,000, आउटरला आहेत 88,000. बघा, इनरला आहेत 80,000, आउटरला आहेत 88,000. काय करावं लागेल मित्रांनो यामध्ये? 80 चे 88 करायला काय करावं लागेल मित्रांनो? बोला जरा. बरोबर आहे पूजा, व्हेरी गुड. तर 80 चे 88 करायचे असतील तर 8,000 रुपये यामध्ये ॲड करावे लागतील. शिफा, प्रथमेश, राजेश्वरी, वेदांग, मुझफ्फर, बरोबर आहे, ऑल गुड, व्हेरी गुड. तर 8,000 रुपये ॲप्रिसिएट करावे लागतील. तर हे लिहा इथं 8,000 रुपये. याला म्हणा ॲड ॲड ॲप्रिसिएशन 8,000 रुपये. तेजल बरोबर आहे बाळा, ॲड ॲप्रिसिएशन 8,000 रुपये. ठीक आहे, तर हा झाला याचा पहिला इफेक्ट. ॲप्रिसिएशन हा मित्रांनो आपल्यासाठी फायदा आहे, इन्कम आहे. याचा दुसरा इफेक्ट आपण घेतो PL ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 8,000 रुपये. बाय लँड अँड बिल्डिंग 8,000 रुपये. तेजल व्हेरी गुड, बरोबर आहे बाळा, बाय लँड अँड बिल्डिंग 8,000. तर पहिली ॲडजस्टमेंट ही या पॉईंटने इथं कंप्लीट होते आपली. पहिला इफेक्ट गेला असेटमध्ये 8,000 ॲड केले, दुसरा इफेक्ट केला PL ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. चलो नंबर नेक्स्ट बघूया काय आहे यानंतर पॉईंट कुणाचा. तर मोटर लॉरीचं दिलंय 36,000. सेम पुन्हा अनेकदा बघा, मोटर लॉरीचं दिलेलं आहे 36,000. इनरला आहेत 40,000, आउटरला आहेत 36,000. तर 40,000चे 36,000 केव्हा होतील? जेव्हा आपण यामधून 4,000 रुपये कमी करू. एखादी गोष्ट असेटमधून कमी केली तर आम्ही अकाउंटिंगमध्ये त्याला म्हणतो डिप्रिसिएशन. तर 4,000 आहे डिप्रिसिएशन, बरोबर आहे. तेजल, प्रथमेश, राजेश्वरी, व्हेरी गुड बाळांनो. तर डिप्रिसिएशन हे केलेलं आहे आपण 4,000 रुपये. हा झाला याचा पहिला इफेक्ट मित्रांनो. डिप्रिसिएशन इज अ एक्सपेंडिचर. ओके, आणि एक्सपेंडिचर आपण रेकॉर्ड करतो PL ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू मोटर लॉरी 4,000. टू मोटर लॉरी 4,000 रुपये. दुसरा इफेक्ट केला PL ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू मोटर लॉरी अकाउंट 4,000 रुपये. ठीक आहे, गुड तेजल, व्हेरी गुड. चलो थर्ड वन, पुन्हा फर्निचरच्या बाबतीमध्ये. फर्निचरला करा त्यांनी सांगितले 34,000. फर्निचरला त्यांनी सांगितले अमाऊंट 34,000. तर बघा, फर्निचरच्या आउटरला लिहा 34,000 रुपये. 36 चे 34 केव्हा होतील? ज्या वेळेला आपण इथून लेस करू 2,000. 2,000 बरोबर आहे. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांना येते. तेजल, वेदांग, राजेश्वरी, गुड, व्हेरी गुड, बरोबर आहे बाळांनो. तर हे झाले इथं 2,000 रुपये कमी. पुन्हा याचा सेम इफेक्ट करावा लागेल PLच्या डेबिटला टू फर्निचर 2,000 रुपये. टू फर्निचर 2,000 रुपये. ओके, सो पहिली ॲडजस्टमेंट आपण मित्रांनो इथं कंप्लीट केलेली आहे, ज्यामध्ये ॲप्रिसिएशन ऑर डिप्रिसिएशन हाच भाग होता. ही ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जवळपास असते डेटच्या. सो कीप इन माइंड, आपल्याला ही ॲडजस्टमेंट करायची आहे फायनल बोर्डच्या एक्झामिनेशन्समध्ये. सो नेक्स्ट ॲडजस्टमेंट, ऑल डेटर्स आर गुड, ऑल डेटर्स वेर गुड. ऑल डेटर्स गुड म्हणजे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जी ॲडजस्टमेंट ऑलरेडी आपण केलेली आहे, डेटर्स आउटरला इथं आपण लिहिलेले आहेत. सो दॅट ही ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट आहे. याला काय करण्याची गरज तिथं नाही आहे, सोडून द्या. नेक्स्ट वन, गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 2 times ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years प्रॉफिट. गुडविल जे आहे फर्मचं त्याची व्हॅल्युएशन करा असं त्यांनी सांगितलंय. आणि गुडविलचं व्हॅल्युएशन करा आणि ते कसं करा सांगितलंय, तर लास्टच्या 4 वर्षाचं प्रॉफिट जे आहे त्याचं ॲव्हरेज काढा. बघा पहिल्यांदा लक्षात घ्या, लास्टच्या 4 वर्षाचा प्रॉफिट आहे
त्याचं तुम्ही ॲव्हरेज काढा आणि याला 2नी गुणा, त्याचे डबल करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, करूया आपण याची वर्किंग नोट व्यवस्थित 1 बाय 1 पॉईंट समजून घेऊया. जरा बघा व्यवस्थित काय आहे, लिहा माझ्या बरोबर. वर्किंग नोटमध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ठीक आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. यांनी काय केलं असणार आहे, सगळ्यांचं काढलं. ठीक आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल जे आहे बघा काय सांगितलंय त्यामध्ये. स्टेप नंबर 1 काय काढा, ॲव्हरेज ऑफ 4 इयर्स प्रॉफिट, 4 वर्षाच्या प्रॉफिटचं काढा ॲव्हरेज, असं त्यांनी सांगितलंय. प्रॉफिट इथं आपल्याला दिले बघा, प्रॉफिट फॉर द 4 इयर्स वेअर, ठीक आहे. इथं लास्टच्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला प्रॉफिट दिले. पहिला आहे 12,000, दुसरा आहे 24,000, तिसरा आहे 14,000 आणि चौथा आहे 22,000. तर हे लिहून घेऊया, 12, 24, 14, 22. चार वर्षाचं प्रॉफिटचं ॲव्हरेज काढायचं आहे, तर याला गुणावं लागेल, भागावं लागेल 4नी. टोटल करा किती येते बघा, टोटल करा किती आहे बघा, याची येते 20 आणि 20 40, 4 44 आणि 2 46, 46 आणि 10 56, 56 आणि 4 60, 60 आणि 10 70 आणि 2 72,000 भागिले 4, 72,000 भागिले 4 येतात का बघा. वैष्णवी बरोबर आहे, शिवराज बरोबर आहे, त्यानंतर कोण आहे, वैष्णवी परत 18,000, तेजल 55,000 कुठला आलं बघा, 55,500, 18,000, ठीक आहे. तर परत फायनल उत्तर येतं याचं 18,000. तर फायनल उत्तर याचं इथं 18,000 रुपये, ठीक आहे. फायनल आन्सर येतं इथं 18,000 रुपये. तेजल बरोबर आहे. तर आता बघा 18,000 हे जे गुडविल आहे हे सगळ्यांचं आहे. यापैकी जो पार्टनर इथं मरण पावलाय याचा शेअर किती आहे, विजयचा शेअर किती आहे, एवढंच बघूया आपण. त्यांनी पूर्ण विचारलं तरी. बी पॉइंट, विजयचा यामध्ये शेअर किती आहे. पहिली गोष्ट, विजय हा कितवा पार्टनर आहे इथं, तर तिसरा पार्टनर आहे. यांचा रेशो काय आहे, तर तो आहे 3:2:1, म्हणजे 1 त्याचा भाग आहे, म्हणजे 1 3 2 5 1 6, म्हणजे 1/6 गुणिले 18,000. ओके, 1/6 गुणिले 18, तर 6 त्रिक 18, इथं येईल मित्रांनो किती, 3,000 रुपये. इथं येईल मित्रांनो 3,000 रुपये. तेजल बरोबर आहे. तर इथं त्याचा शेअर येईल मित्रांनो 3,000 रुपये. सॉरी डबल करायचं नाही का आपल्याला, नाही एक स्टेप स्किप झाली, एक सेकंड थांबा, करेक्ट करूया. व्हॅल्यू 2 टाइम्स आहे, यस बरोबर आहे वैष्णवी. तरी म्हटलं मी काय राहिलं, सॉरी एक सेकंड बघूया. चलो, आता याला काय केलेलं आहे, ॲव्हरेजला 2 टाइम्सनं गुणायचं आहे. 2 टाइम्स ऑफ ॲव्हरेज म्हणजे काय, तर हे जे वर ॲव्हरेज आलंय 18,000, या 18,000ला तुम्हाला 2नी गुणा असं तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे 18,000 गुणिले 2, 18 दुनी किती येतात इथं, तर 18 दुनी येतात इथं 36,000, 18 दुनी येतात 36,000. तर हे झालं तुमचं गुडविलचं व्हॅल्युएशन जे आहे 36,000 रुपये. इथं इन्स्ट्रक्शन दिलेली होती, त्यानुसार बघूया आपण की 2 टाइम्स करा असं त्यांनी सांगितलेलं होतं, बरोबर आहे. तर हे आपण 2 टाइम्स केलेलं आहे, 18 दुनी 36,000. नंबर 2, त्यामध्ये तिसरी स्टेप, जो विजय नावाचा पार्टनर मरण पावला त्याचा शेअर किती होता, तर तो होता 1/6 गुणिले 36,000, 6 36, तर हे 6,000 रुपये आहे आपलं फायनल आन्सर. तर 6,000 रुपये हे आहे आपलं बाळांनो फायनल आन्सर. तर ज्यांनी वर्किंग नोट लिहिलेली नाही आहे त्यांनी इथं लिहून घ्या वर्किंग नोट काय आहे ते. तेजल बरोबर आहे, वैष्णवी मगाची इन्स्ट्रक्शन तुझी बरोबर आहे. सो 6,000 इज अ फायनल आन्सर. तर ज्यांना वर्किंग नोट म्हणजे लिहून घ्या झालं की मला सांगा,
काही गडबड नाही आहे मित्रांनो, व्यवस्थित गोष्टी समजून घ्या, महत्त्वाच्या आहेत. झालं लिहून की मला सांगा, झालेलं आहे, समजलेलं आहे नाही ते पण सांगा. अजून एकदा एक्सप्लेन करायचं असेल तर तसं सांगा, एक्सप्लेन करूया आपण. काही पॉईंट म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. तेजल झालंय, गुड, ओके, समजले, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजणं फार महत्त्वाचं आहे. सो ग्रोथ दिसते. वेदांग, सना, शिवराज, बाळानो, गुड, व्हेरी गुड. श्रेया, शिफा, वेदांग, गुड गुड, समजले, गुड, व्हेरी गुड. शिवराज समजले, छान, गुड, ओके. सना, मुझफ्फर, ठीक आहे. तर सगळ्यांचं ऑलमोस्ट झालेलं दिसते. 6,000 रुपये एवढंच घेऊया आपण आता. येस, ओके मिसबा, ओके, थँक्यू. तर बघा इथं 6,000चे इफेक्ट करूया. 6,000चा पहिला इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. 6,000चा पहिला इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल. फक्त डेथ झालेल्या पार्टनरचंच आपण बघतोय, बाकीच्यांचं बघत मी नाही आहे. तर ते आहे 6,000 रुपये, नंबर 1. हा झाला पहिला इफेक्ट गुडविलचा, इथं 6,000 रुपये, नंबर 1. दुसरा इफेक्ट याचा मित्रांनो करतो आपण बॅलन्स शीटच्या असेटला. तर हा लिहा बॅलन्स शीटच्या असेटला गुडविल 6,000 रुपये. गुडविल 6,000 रुपये. पहिला इफेक्ट केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट केला मित्रांनो आपण याचा बॅलन्स शीटच्या असेटला. तर ही एक रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे. जेव्हा कधी तुम्हाला डेथचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल त्यावेळेला गुडविलची ॲडजस्टमेंट ही 100% याच पद्धतीनं आलेली असेल. सो इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित थोडंसं याकडे बघा, समजून घ्या, ईच अँड एव्हरी पॉईंट समजून घ्या. आपण यामध्ये खूप टाईम इन्व्हेस्ट करतोय, सगळे पॉईंट लिहून घेतोय. सो मला काय वाटत नाही यामध्ये काय प्रॉब्लेम असावे. जर असेल तर त्या वेळेला सांगा, बोलत चला. सो नाव लास्ट प्रॉब्लेम. विजय शेअर ऑफ प्रॉफिट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. शेवटच्या 3 वर्षाचं ॲव्हरेज प्रॉफिट जे आहे त्याच्या बेसिसवर त्याचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. याची सुद्धा एक डिटेल वर्किंग नोट करावी लागेल, आत्तासारखी करूया. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट. तर त्यांनी काय सांगितले तुम्हाला, ॲव्हरेज 3 वर्षाचं शेवटचा प्रॉफिट घ्या. बघा शेवटमध्ये शेवट आहेत 22,000 पहिल्यांदा इथं, देन आहेत 14 आणि देन आहेत 24, म्हणजे 24, 14 आणि 22. स्टेप नंबर 1, ॲव्हरेज ऑफ 3 इयर्स प्रॉफिट. तर 24 अधिक 14 अधिक 22, 20 20 40 4 44 9 46, 46 आणि 10, 46 आणि 10 56 आणि 4 60. तर पहिला आन्सर आलं किती, 20,000. पहिला आन्सर आलं किती, 20,000. नंबर 1 पहिला आन्सर आलं 20,000. चलो आता बघा यामध्ये मित्रांनो, बघा थोडंसं समजून घ्या. वर्ष आपलं सुरू कधी होतं, एप्रिलमध्ये. हा जो पार्टनर मरण पावला हा कधी मरण पावला, 1 ऑगस्टला, बरोबर आहे. हा 1 ऑगस्टला मरण पावला, म्हणजे तो व्यवसायात कधी होता तर तो जुलै ऑगस्ट, म्हणजे तो होता जुलैपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे एप्रिलपासून तो होता कधीपर्यंत तर तो होता जुलैपर्यंत. म्हणजे बघा महिने मोजा, एप्रिल ते जुलै, एप्रिल ते जुलै, बरोबर आहे तेजल. एप्रिल, मे, जून आणि जुलै, म्हणजे तो व्यवसायात मित्रांनो किती महिने होता तर तो व्यवसायात होता बाळांनो 4 महिने. समजते का, बघा त्याचं मरण झालं त्या तारखेपर्यंत. तरी कसं आहे, एप्रिल, मे, जून आणि जुलै 4 महिने तेजल, ठीक आहे. तर तो 4 महिने व्यवसायात होता. याने किती घेतले बघूया, यस बरोबर आहे. तर 4 महिने तो व्यवसायात तिथं होता. तर तो जो कालावधी आहे तो आहे आपला 4 मंथ्सचा, ठीक आहे, 4 मंथ्सचा, ठीक आहे, इट्स ओके. चलो तर आता बघा बाळांनो पुढं, हे जे आत्ता 20,000 प्रॉफिट आलंय, ओके, इथंच बघा थोडंसं,
हे जे 20,000 रुपये प्रॉफिट आहे हे आहे 12 महिन्यांचं. आम्हाला पाहिजे किती महिन्यांचं? 4 महिन्याला किती रुपये असेल हे सोडवावं लागेल. 4 भागिले 12 गुणिले 20,000, 20 चोक 80,000 भागिले 12 किती येतं बघा? 12 72 आणि 8 80, 12 किती येतं बघा बाळांनो? हे कॅल्क्युलेट करा, थोडंसं कॅल्क्युलेट करा, फटाफट केलं पाहिजे, टाइम कमी आहे. 6,666.67. ठीक आहे, याला काय करूया? 6,667 घेऊया. 6,667 घेऊया. हे आपलं दुसरं उत्तर आहे, 6,667. ठीक आहे, ठीक आहे, तेजल बरोबर आहे. आता बघा तिसरी स्टेप, विजयचा शेअर किती आहे यामध्ये? हे सगळ्यांचं आहे. विजयचा यामध्ये शेअर आहे 1/6, बरोबर, 1/6. तर 1/6 गुणिले 6,667 म्हणजे बघा टोटल कॅप म्हणजे टोटल हे जे 6,667 प्रॉफिट आहे हे तिघांचं आहे. यात विजयचा शेअर किती? तर याला 6,667ला डिवाइड करावं लागेल 1/6 ने. तर उत्तर येईल तुमचं 1,111. तर याचं प्रॉफिट येतं 1,111 रुपये. थोड़ा इसको बनाते हैं. 1,111 बरोबर आहे आपलं बाळांनो, पुस्तकामध्ये गेले. कळालं का तुम्हाला? बघा टोटल प्रॉफिट जे आलं ते आलं 20,000. 20,000 आलं 12 महिन्याचं प्रॉफिट. आपल्याला कुठंपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे? तर पार्टनरची डेथ ज्या दिवशी झाली त्या दिवसापर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग 12 महिन्याला 20,000 तर 4 महिन्याला किती? याचं उत्तर तुमचं इथं आलं 6,667. आता 6,667 हे जे प्रॉफिट आहे हे आहे तिन्ही पार्टनरचं. त्यापैकी मग या जो डेथ झालेला पार्टनर आहे याचं किती? तर याचं आलेलं आहे आपलं फायनल आन्सर 1,111 रुपये. याला फक्त आपण रेशोनी डिवाइड केले. एकदा दोनदा बघावं लागेल तर आपल्याला हा पॉईंट इथं समजेल. एवढा इझी हा पॉईंट समजणार तिथं नाही. ठीक आहे, तर हा 1,111. आय होप हे झालं असेल. ज्यांचं झालेलं नाही त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा पाय तर लिहा. आत्ता मी इथं म्हणजे याचं वर्किंग नोट केले, त्याचं इफेक्ट करतो मी इथं. इफेक्ट बघा काय करावं लागेल. पहिल्यांदा इकडं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणा बाय PL सस्पेन्स लिहा, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. $1,111. तर ते बस तसंच लिहावं लागेल. 1,111 रुपये झाले. ठीक आहे, एकदम फॅन्सी अमाऊंट आहे. 1,111 रुपये दिले. सो चलो, तो याचा दुसरा इफेक्ट येतो मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेटला, जो आहे PL सस्पेन्स अकाउंट 1,111 रुपये. तर प्रॉब्लेम इथं सोडवून झालेला आहे. क्लोजिंग फक्त इथं राहिलेलं आहे. तर आजच्या प्रॉब्लेमचं जे क्लोजिंग आहे ते तुम्ही करणार आहात. क्लोज करा अकाउंट्स आणि हे करा. फॉर एक्झाम्पल हे अकाउंट मी क्लोज करून देतो, कॅश अकाउंट. लाईक बघा कॅश अकाउंट हे क्लोज करूया. इथं आहेत 28,000. हेच इकडं लिहूया आपण 28,000. याला म्हणा बाय बॅलन्स CD 28,000. ठीक आहे, बाय बॅलन्स CD 28,000. चलो, तर आता इथं 28,000. तर इथं लिहा बँक बॅलन्स 28,000.
हा व्हिडिओ जो आहे ना तो आपण अपलोड करू यूट्यूबला आणि पब्लिक करू सगळ्यांसाठी. तर काय करा, जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी प्रॉब्लेम सोडवा, क्लोज करा आणि क्लोजिंग जे आहे ते क्लोजिंग करा आणि प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून कमेंट्समध्ये अपलोड करा. बघूया काय आहे ते. इथलं अकाउंट जे क्लोज करायचं आहे ते कसं करणार मित्रांनो, तर इथं पहिल्यांदा लिहायचं, इथं टू विजयज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट या नावानं विजयचा बॅलन्स लिहा जो इथं राहील. ठीक आहे, लेस दॅन 1 मिनिट राहिला, कॉल कधी पण कट होईल. आणि दुसरं लिहा इथे टू बॅलन्स सी डी जे इथं असेल कॅपिटल. तर क्लोजिंग करा आणि यामध्ये अपलोड करा. बघूया काय होतं, मला सांगा क्लोज होतंय का म्हणून ते. चलो ठीक आहे. तर कुणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर इथंच काढून घेऊ शकतात. मेजर ॲडजस्टमेंट सगळ्या ज्या आहेत त्या आपण इथं कव्हर केलेल्या आहेत, सगळा प्रॉब्लेम इथं कव्हर केलेला आहे. यस, सो करा कंप्लीट आणि मला रिस्पॉन्स जो आहे तो तिथं कळवा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.